आता तुम्हाला महामार्गावर 5 ते 10 लिटर पेट्रोल मोफत मिळणार। तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं असेल किंवा कधी ना कधी तुम्ही व्हॉट्सअपवर वाचलं असेल, ऐकलं असेल की जर पेट्रोलच्या कमतरतेमुळे तुमचे वाहन राष्ट्रीय महामार्गावर बंद पडले तर सरकार तुम्हाला 5 ते 10 लिटर पेट्रोल किंवा डिझेल मोफत देईल। पण हे खरं आहे का? नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खरोखरच अशी सुविधा पुरवतं का? खरं काय आहे, खोटं काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी विकास गायकवाड। तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा। सर्वप्रथम हे स्पष्टपणे जाणून घ्या की नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया अशी कोणतीही अधिकृत योजना किंवा नियम नाही की ज्या अंतर्गत इंधन संपल्यावर चालकाला पेट्रोल किंवा डिझेल पूर्णपणे मोफत दिले जाते। हो, काही विशिष्ट परिस्थितीमध्ये मदत दिली जाऊ शकते, पण ती देखील पूर्णपणे मोफत नाही। त्या मदतीसाठी तुम्हाला विशिष्ट सेवा शुल्क भरावेच लागणार। म्हणजे जर तुमचे वाहन महामार्गावर काम करणे थांबले तर तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल मिळू शकते, परंतु त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहे। सर्व प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आणि दूरगती मार्ग ह्या ठिकाणी 24 तास आपत्कालीन सेवा पुरवल्या जातात। त्यामध्ये समाविष्ट असलेल्या काही सुविधा, उदाहरणार्थ रुग्णवाहिका सेवा, टायर पंक्चर झाल्यास त्याच्यासाठी मदत मिळेल, टोईंग व्हॅन मिळेल, मर्यादित इंधन पुरवठाही केला जाईल। आता लक्षात घ्या की रुग्णवाहिका सेवा आणि टोईंग व्हॅन सेवा ही एक मर्यादेपर्यंत तुम्हाला मोफत दिली जाईल, परंतु इंधन पुरवठा ही एक सशुल्क सेवा आहे। याचा अर्थ असा की जर तुमच्या वाहनातलं पेट्रोल संपले आणि मदतीची आवश्यकता असेल तर तुम्ही टोल प्लाझा किंवा जवळच्या आपत्कालीन सेवा केंद्रातून पेट्रोल मिळवू शकता, परंतु तुम्हाला त्यांची किंमत प्लस सेवा शुल्क द्यावे लागेल। बहुतेक राष्ट्रीय महामार्गावर टोल प्लाझाजवळ किंवा जवळच्या ठिकाणी खाजगी कंपन्यांद्वारे चालवण्यात जाणाऱ्या आपत्कालीन मदती प्रणाली असतात। जर तुमचे वाहन वाटेत बिघडले तर तुम्हाला ते मदत देऊ शकतात। हे पथक तुम्हाला मर्यादित प्रमाणात इंधन पुरवठा करते, जेणेकरून तुम्ही पेट्रोल पंपापर्यंत जाऊ शकता। ही मोफत सेवा नाही, याच्याबद्दल तुम्हाला पैसे द्यावेच लागणार कोणत्याही महामार्ग। जर तुम्हाला काही अडचण आली तर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचा हेल्पलाईन नंबर आहे 1033। तुम्ही फक्त 1033 वर कॉल करा आणि तुमचे स्थान आणि समस्या सांगा। त्यानंतर जवळच्या मदत केंद्रातून जी टीम आहे ती तुमच्या मदतीसाठी पाठवली जाईल। आणि ही सेवा जी आहे ती 24 तास हप्त्यातून 7 दिवस चालू असते। देशभरातून कुठल्याही मोबाईलवरून कुठल्याही नेटवर्कमधून तुम्ही जरी कॉल केलात तरी ही सुविधा तुम्हाला मिळू शकते। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला इंधन किंवा पेट्रोल डिझेल तुम्हाला मोफतमध्ये दिले जाणार नाही। खरे सांगायचं तर प्रवासादरम्यान सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंधनाचे योग्य नियोजन। महामार्गावर जाण्यापूर्वी तुमच्या वाहनात पुरेसे पेट्रोल आहे की नाही, डिझेल आहे की नाही हे तपासून घ्या। गुगल मॅप किंवा इतर कोणत्याही ॲपची मदत घेऊ शकता। पुढील इंधन पंप किती अंतरावर आहे ते तपासू शकता। जर तुम्हाला लांब अंतर जायचं असेल तर टाकी आधीच भरून घ्या। अनेकदा व्हॉट्सअप ग्रुपवरती, फेसबुकवर, यूट्यूबवर असे अनेक व्हिडिओ पसरवले जातात की महामार्गावर 5 लिटर 10 लिटर पेट्रोल मोफत मिळेल, परंतु असं काही नाही आहे। असं कोणत्याही प्रकारचं मोफत पेट्रोल दिलं जात नाही, पूर्णपणे अफवा आहे। अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका। इंधनासारख्या महत्त्वाच्या गोष्टीबाबत निष्काळजीपणा महागात पडू शकतो, म्हणून सावधगिरी बाळगणे आणि योग्य माहिती असणे चांगले। नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया तुमचा प्रवास सुरक्षित आणि सोपा करण्यासाठी आहे, परंतु त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही निष्काळजी व्हा। इंधन संपण्यापूर्वी टाकी तपासणे, महामार्गाचे नियोजन करणे आणि आपत्कालीन क्रमांक लक्षात ठेवणे ही हुशार चालकाची जबाबदारी आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोफत पेट्रोलसारख्या दिशाभूल करणाऱ्या बातम्यांपासून सावध राहा। आंधळेपणाने कोणावरती विश्वास ठेवू नका। आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।